चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बालुशाही कशा प्रकारे करतात. चला, आपलं स्वागत आहे सद्गुरू कृपा या चॅनलवर. मैदा छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, त्याला आपण छान प्रकारे चाळून घेणार आहे. मैदा आपण चांगल्या क्वालिटीचा वापरला आहे. हे पहा, आणखीन अर्ध पातेले म्हणजे 1.5 पातेलं आपण मैदा वापरला आहे ह्यामध्ये. मैदा अशा प्रकारचा वापरला तर ह्याच्यामध्ये काहीच निघणार नाही. त्यामुळे मैद्याची क्वालिटी चांगलीच वापरली तरी चालते. हे दही, मीठ, सोडा, तूप, गरम पाणी. अशा प्रकारे आपण दही थोडंसं गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहे 2-3 चमचे. थोडंसं मीठ, थोडासा सोडा, अर्धा चमचा. आता आपण थोडंसं गरम केलेलं पाणी ह्यामध्ये घालून पीठ तिंबून घेणार आहोत. अशा प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे आहे. आपण भाकरीला ज्याप्रमाणे पाणी घालतो त्याप्रमाणे बालुशाहीला अशा प्रकारे तिंबायचं असतं. तर आपण मैदा मोजून घेतलेला आहे. 1.5 पातेलं मैदा म्हणजे त्यामध्ये पाक घालताना आपल्याला छोटे 3 पातेले साखर आपण त्यामध्ये घेणार आहोत आणि त्याचा पाक बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे पीठ तिंबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे
आपलं पीठ तिमून झालेलं आहे. 10 मिनिट ह्या प्रकारे ह्याला असे मळून छान प्रकारे घेऊन थोडंसं तूप लावून कशा प्रकारे बालुशी बनवायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत हे पीठ 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहे.